अहिल्यानगरमध्ये बंजारी समाजाच्या अमोल दौंड तरुणाची आत्महत्या। बंजारी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केल्याचा गावकऱ्यांचा दावा। अकोला जिल्ह्यात ओबीसी कार्यकर्त्याची आत्महत्या। आरक्षण मिळणं कठीण, ओबीसींना वारेवर सोडल्यासारखं वाटतंय। आत्महत्यापूर्वी कार्यकर्त्याचं व्हॉट्सअप स्टेटस। विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात उद्या नागपुरात ओबीसींचा मोर्चा। विदर्भात मोठ्या संख्येने ओबीसी नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार। वडेट्टीवारांवरून मोर्चा स्थळाची पाहणी। ओबीसी विद्यार्थी वसतिगृहांचा प्रश्न 28 ऑक्टोबरपर्यंत मार्गी लावा। वसतिगृहासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून द्यावी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला, तर सामाजिक न्याय विभागांतर्गत लाभ घेणाऱ्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। विषारी कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीचा मालक ताब्यात। श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना चेन्नईतून अटक। कोल्ड्रिफ्ट पाठोपाठ रेस्प्री फ्रेश, अटियार आणि रिलाईफ औषधात विषारी घटक। दोन्ही औषधं गुजरातमधील कंपन्यांची असल्याची माहिती।